हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टी व्ही रिसिव्हरमध्ये एल सी डी टी व्ही आणि एल ई डी टी व्हीच्या बद्दल बघणार आहोत. तर सर्वप्रथम पाहूया एल सी डी टी व्ही. एल सी डी मीन्स लिक्विड क्रिस्टल डायोड. तर एल सी डी टी व्हीमध्ये लिक्विड क्रिस्टल डायोडचा उपयोग केला जातो आणि म्हणून याला एल सी डी टी व्ही असे म्हणतात. तर LCD TV is a television display technology based on liquid crystal display. LCD TV consumes less power because it works on the principle of blocking light rather than emitting it. An LCD display uses passive matrix or an active matrix display. An active matrix LCD is called as a thin film transistor display. The passive matrix LCD has a grid of conductors with pixels located at each intersection in the grid. A grid controls the light for any pixel. An active matrix has a transistor located at each pixel intersection, requiring less current to control the luminance of a pixel. For this reason, current in an active matrix display can be switched on and off more frequently, which improves the refresh rate. तर विद्यार्थी मित्रांनो, LCD TV हे टेलिव्हिजन डिस्प्ले किंवा दर्शक तंत्र किंवा टेक्नॉलॉजी असून ती लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेवरती कार्य करते. एल सी डी टी व्हीचा खर्चिक पॉवर कमी असतो, म्हणजे कमी पॉवर त्याच्यात खर्च होते, कारण तो लाईटचा प्रकाश उत्सर्जित करण्याऐवजी ब्लॅक करणे या तत्वावर कार्य करतो. एल सी डी डिस्प्लेमध्ये निष्क्रिय अथवा कार्यक्षम मॅट्रिक्स दर्शकाचा वापर करतात. कार्यक्षम मॅट्रिक्स एल सी डी हा पातळ फिल्म ट्रान्झिस्टर दर्शक असतो, तर निष्क्रिय मॅट्रिक्स एल सी डी हा कंडक्टरचा ग्रीड असून पिक्सल हा ग्रीडच्या प्रत्येक जोडणीवरती असते. कोणत्याही पिक्सलचे लाईट हा ग्रीड नियंत्रित करतो. कार्यक्षम मॅट्रिक्समध्ये प्रत्येक पिक्सलला जोडणीला ट्रान्झिस्टर जोडलेला असतो व याच्या कार्यासाठी कमी करंटची गरज असते. पिक्सलचे ल्युमिनन्स तो नियंत्रित करतो. या कारणास्तव कार्यक्षम मॅट्रिक्स दर्शकात प्रत्येक पिक्सल अनेक वेळा बंद व चालू करता येते, जो उत्साह दर वाढवितो. तर याच्यानंतर आपण पाहूया कन्स्ट्रक्शन. तर एल सी डी टी व्ही हॅज ए थिन लेअर ऑफ ए लिक्विड क्रिस्टल दॅट इज प्रेझेंट बिटवीन टू ग्लासेस. ट्रान्सपेरंट इलेक्ट्रोड deposited on the glass substrate to control the reorientation. On the top and the bottom of glass surface along parallel line of electrode is ordered to get a single pixel display. That overlap between a row and column of electrode is used. In order to get a 2 pixel display, one row electrode is used in combination with the 2 column electrodes. To get display LCD uses two types of technology. First one is passive matrix and second is active matrix. The activator technology is further divided into two types. One is twisted pneumatic and other scholars is
प्लेन स्विचिंग. तर आकृतीमध्ये LCD टी व्हीची रचना दाखवलेली आहे. तर हे जे आहे याचा जो कन्स्ट्रक्शन आहे, तर LCD टी व्ही हे लिक्विड क्रिस्टलचा पातळ थर 2 ग्लास दरम्यानचा असतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतो. पारदर्शक इलेक्ट्रोड हा काचेच्या खालच्या थराला जोडलेला असतो. तो रिओरिएंटेशनवर नियंत्रण ठेवतो. काचेच्या वरच्या व खालच्या पृष्ठभागावरील इलेक्ट्रोडच्या समांतर लाईन तयार करतात, ज्यामुळे एक पिक्सल दर्शक रांग व स्तंभ इलेक्ट्रोडमध्ये ओव्हरलॅप होतो. 2 पिक्सल दर्शक मिळवण्यासाठी एक रांगा इलेक्ट्रोडच्या सोबत 2 स्तंभ इलेक्ट्रोडचा वापर करतात. दर्शक किंवा डिस्प्ले मिळवण्यासाठी निष्क्रिय मॅट्रिक्स व कार्यक्षम मॅट्रिक्स या 2 तंत्राचा वापर करतात. LCD या तंत्राची किंवा टेक्नॉलॉजीची पूर्ण विभागणी 2 भागात होते. एक आहे पीड निमॅटिक व दुसरा प्लेन स्विचिंग असतो. तर याप्रमाणे ह्याची रचना असते. नाव सी द वर्किंग ऑफ LCD टी व्ही. तर वर्किंग ऑफ LCD टी व्हीची आकृती ही दाखवलेली आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे याची वर्किंग असते. तर व्हेन LCD क्रिस्टल्स आर एक्सपोज्ड टू इलेक्ट्रिक करंट, देन peaks the unwinding of these molecules tends to change the angle of light that is passing through them. This change causes a change in angle of the top polarizing filter with respect to it. This causes a very less little space to pass through that particular area of LCD. Thus, the area becomes darker and in contrast to other areas on screen. The darker areas when tend to image is formed on the screen. तर जेव्हा LCD क्रिस्टलला वीज पुरवठा जोडल्यास तर ते क्रिस्टल पीळ घेतात. जे कण पीळ घेत नाही ते त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रकाशाचा कोन बदलतात. या बदलामुळे वरच्या पोलरायझेशन फिल्टरचे कोन बदलतो. यामुळे फक्त थोडा प्रकाश ठराविक LCD क्षेत्रातून जातो. हा भाग इतर स्क्रीनच्या भागाच्या तुलनेत तो जास्त डार्क होतो. हा डार्क क्षेत्रात दुसऱ्या क्षेत्रात समाविष्ट होतात. स्क्रीनवर एक चित्र तयार होते व स्क्रीनवर ती प्रतिमा दिसते. तर याप्रमाणे याचे वर्किंग असते. पुढच्या ॲडव्हान्टेज किंवा ज्याला आपण फायदे म्हणतो. तर LCD टी व्ही आर व्हेरी कॉम्पॅक्ट अँड लाईट इन वेट. तर LCD टी व्ही हे फार कॉम्पॅक्ट असते आणि वजनाने हे फार हलके असते. म्हणजे कॉम्पॅक्ट म्हणजे संक्षिप्त असून वजनाने हे हलके असते. सेकंड आहे LCD टी व्ही कंझ्युम लो पॉवर अँड एमिट अ लिटल हीट. म्हणजे LCD टी व्हीमध्ये पॉवर कमी खर्च होऊन उष्णतासुद्धा उत्सर्जित करतो, कमी उष्णता उत्सर्जित करतो. तिसरा आहे LCD स्क्रीन हॅज नो जॅमेट्रिक डिस्टॉर्शन. म्हणजे LCD स्क्रीन पातळ असून धारकापासून थोडी लांब ठेवली पाहिजे. अर्थात धारकाने थोड्या लांब अंतरावरून टी व्हीची पाहणी करावी व LCD स्क्रीनवरती भूमिती अडथळे नसतात. म्हणजे LCD स्क्रीन हॅज नो जॅमेट्रिक स्क्रीन. त्याच्यानंतर आहे LCD स्क्रीन इज व्हेरी थिन अँड मस्ट बी प्लेस एट ए फार्दर डिस्टन्स फ्रॉम द युजर. म्हणजे LCD स्क्रीन हे धारकापासून थोड्या लांब अंतरावरून टी व्ही पाहण्याची पाहणी करावी. ठीक आहे. पुढचं आहे LCD स्क्रीन हॅज रेजोड शार्प इमेज ऑन द स्क्रीन. म्हणजे LCD स्क्रीनवरील प्रतिमा जास्त तीक्ष्ण असते.
पुढचा आहे LCD screen has little emission of electromagnetic radiation. LCD स्क्रीन हे कमी प्रमाणात विद्युत चुंबकीय रेडिएशन, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणतो, उत्सर्जित करते. पुढचा LCD स्क्रीन कॅन बी ऑफ एनी साईज. LCD स्क्रीन साईज कितीही ठेवता येते, कितीही साईजचे आपण तयार करू शकतो. आणि शेवटचा आहे LCD स्क्रीन हॅज नो थेरॉटिकल रिझॉल्युशन लिमिट. म्हणजे LCD स्क्रीनची लिखित पृथक्करणाची म्हणजे रिझॉल्युशनची लिमिट ही नसते. त्याच्यानंतर आहे डिसएडव्हान्टेज म्हणजेच तोटे. तर पहिला डिसएडव्हान्टेज आहे LCD स्क्रीन हॅज लिमिटेड व्ह्यूइंग एंगल which causes the brightness and saturation to vary. म्हणजे LCD स्क्रीनचे पाहणारा कोन लिमिटेड असल्याने व्हाईटनेस कमी जास्त होतो. सेकंड आहे विथ राईज इन इंटेन्सिटी द लिक्विड क्रिस्टल समटाइम्स कॅन नॉट कम्प्लिटली ब्लॉक ऑल द लाईट पासिंग थ्रू इट कॉजिंग ब्लॅक लेवल टू बी अनएक्सेप्टेबली ब्राईट. म्हणजे इंटेन्सिटी वाढवल्यास लिक्विड क्रिस्टल कधीकधी पूर्ण प्रकाश थांबवत नाही, ज्यामुळे स्क्रीन थोडी काळसर दिसते. तिसरा डिसएडव्हान्टेज आहे ड्यू टू हाय एन्व्हायरमेंट टेम्परेचर अ लॉस ऑफ कॉन्ट्रास्ट मे अकोर इन एन LCD. म्हणजे वातावरणातील तापमान वाढल्याने LCD स्क्रीनच्या कॉन्ट्रास्ट, ज्याला आपण प्रखरता म्हणतो, ती कमी होते. चौथा आहे इन सनलाईट LCD स्क्रीन शोज पुअर डिस्प्ले. म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये LCD स्क्रीन हे फिकट दर्शक असते किंवा डिस्प्ले असते. पाचवा आहे पर्सन वेअरिंग पोलराइज सन ग्लासेस कॅन नॉट एन्जॉय सीइंग अ प्रोग्राम ऑन LCD TV. म्हणजे सनग्लास घालणारे धारकाला किंवा TV पाहणाऱ्याला LCD स्क्रीन वरील मनोरंजन घेता येत नाही. तर याप्रमाणे LCD TVचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आपण बघितलेलं आहे. आता पुढे पाहूया LED TV. LED म्हणजे लाईट इमिटिंग डायोड. तर LED TV इज ए टाईप ऑफ LCD टेलिव्हिजन दॅट युजेस लाईट इमिटिंग डायोड टू बॅकलाईट the display instead of cold cathode fluorescent lights used in LCD television. A LED म्हणजे LED TV consume very less power and convert power to light more efficiently so that less heat is lost and focus is more precisely, hence less light leakage which can use fuzziness. तर LED TV ही LED TVचाच प्रकार असून ती लाईट इमिटिंग डायोडचा वापर मागच्या लाईटचा दर्शक म्हणून वापरतात. TVमध्ये कोल्ड कॅथोड फ्लोरोसेंट लाईट, ज्याला CPLS म्हणतात, तो वापरतात. LED TV ही फार कमी पॉवर खर्चिक करते, म्हणजे कमी पॉवर लागते, तसेच पॉवरचे रूपांतर प्रकाशात करते. या TVमध्ये उष्णता लॉसेस कमी असते व फोकस जास्तीत जास्त तंतोतंत असते. या TVचा प्रकाश लिकेज कमी असते. An LED TV illuminates its LCD panel with a light emitting diodes. LED consist of small semiconductors which glow during exposure to electric current. Especially current flows between LED of anode is at a positive potential and cathode is at a negative potential. तर LED TV ही LCD पॅनल लाईट इमिटिंग डायोडने प्रकाशित करून LED हे लहान सेमीकंडक्टरपासून तयार करतात, जे विद्युत करंटमुळे प्रकाशित होतात. जर LEDचे एनोडला पॉझिटिव्ह व्होल्टेज व कॅथोडला निगेटिव्ह व्होल्टेज जोडल्यास तो प्रकाशित होतो. There main configuration of LED as a blacklight for television screens. First one fully array, second edge lit and direct lit. म्हणजे
LED मांडणी आपण 3 प्रकारे करून टी व्ही स्क्रीनचा मागचा प्रकाश म्हणून वापरतात. त्याच्यातला पहिला आहे त्याला आपण फुल्ली एरे किंवा पूर्ण रचनात्मक व्ह्यू, तर दुसरा आहे एज लीट म्हणजे कळा लीट, आणि तिसरा आहे डायरेक्ट लीट. तर वन बाय वन पाहूया. पहिला आहे फुल्ली एरे. इन फुल्ली एरे LED screen, the LED is distributed evenly behind the entire screen, which produces uniform backlight and provide a more effective use of local dimming, where it can change luminosity of only a specific part of screen. Some TV companies uses colored LEDs instead of white ones, which create an even greater color range gained by matching the backlight with the picture. तर फुल्ली एरे म्हणजे या मांडणीमध्ये LED या स्क्रीनच्या मागच्या बाजूने समांतर भागात पूर्ण स्क्रीनवरती व्यापते. त्यामुळे मागचा प्रकाश मिळतो व जास्त प्रभावी लोकल डिमिंग म्हणजे प्रभावी प्रकाश कमी जास्त होणे, त्याला आपण डिमिंग म्हणतो. हा फक्त स्क्रीनच्या काही भागाची तेजस्विता बदलतो. TV निर्माते पांढऱ्या LED ऐवजी कलर किंवा रंगीन LED वापरतात, ज्यामुळे रंगीन रेंज गॅमेट हा दृश्य व मागचा प्रकाश एकरूप करतो. त्याच्यानंतर पुढचा आहे एज लीट. With the edge lit LED screen, the LEDs are placed at the peripheral of screen. This allows the screen to be very thin. It may cause some spots on the screen to be brighter than others, like the edge, creating clouding problem. It is observed in a dark scene in a dark एन्व्हायरमेंट. म्हणजे कडा लीट या मांडणीमध्ये LEDs ह्या स्क्रीनच्या परिघात ठेवलेल्या असतात. यामुळे स्क्रीन फार पातळ दिसते. यामध्ये स्क्रीनवरील काही धब्बे जास्त प्रखर दिसतात, ब्राईट दिसतात, जसे कडेला ढगाळ परिणाम तयार झाला आहे. या मांडणीमुळे काळोख वातावरणात डार्क दृश्य हे चांगले दिसतात. आणि शेवटचा आहे direct lit. Similar to full array, the LED are directly mounted behind the screen. They are a few in a number and they cannot be controlled separately to match luminosity of picture. TVs are not so thin because of space required behind the screen to add LEDs and to diffuse light over a big area. तर डायरेक्ट लीटमध्ये पूर्ण रचनात्मक व्ह्यूप्रमाणे LEDची मांडणी स्क्रीनच्या मागच्या बाजूला होते, परंतु LEDची संख्या कमी असते व दृश्याच्या प्रकाशाशी याची मॅचिंग करता येत नाही. अशा मांडणीच्या TV जास्त पातळ नसून त्यांच्या स्क्रीनवरती जास्तीच्या LEDs लावण्यासाठी जास्त जागा लागते, तसेच जास्त भागात प्रकाश पसरावा लागतो. तर याप्रमाणे LED टीव्हीची रचना असते किंवा स्क्रीन असते. त्याच्यानंतर आपण पाहूया LCD TV व LED TVतील तुलना, म्हणजे कंपॅरिझन बिटवीन LCD TV अँड LED TV. तर कंपॅरिझन आपण काही पर्टिक्युलर्समध्ये आपण करूया, जसे की थिकनेस. LCD TV आणि LED TVची थिकनेस आहे, पॉवर कंझम्पशन आहे, स्क्रीन साईज आणि लाईफ स्पॅन अँड व्ह्यूइंग अँगल, आणि शेवटी आहे कॉस्ट. तर पहा कंपॅरिझनमध्ये, तर थिकनेस जे आहे LCD TVची ही 1 इंच मिनिमम, कमीत कमी 1 इंच असते. तर लेस दॅन 1 इंच ही LED TVची असते. पॉवर कंझम्पशन LCD TVमध्ये रिक्वायर 50% लेस पॉवर दॅन
प्लाझ्मा टी व्ही, म्हणजे प्लाझ्मा टी व्हीपेक्षा 50% कमी शक्ती खर्च होते याच्यात. तर LED टी व्ही रिक्वायर 70% लेस पॉवर दॅन ए प्लाझ्मा टी व्ही. तर LED प्लाझ्मा टी व्हीपेक्षा 70% कमी शक्ती खर्च होते, म्हणजे कमी पॉवर लागते. आता स्क्रीनचा साईज जो आहे LCD टी व्हीचा हा 13 to 15 इंच असते. 13 to 15 इंच असते. तर LED टी व्हीमध्ये अप टू 90 इंचेस असते, 90 इंचेस असते. लाईफ स्पॅन जो आहे याचा 15,000 to 1,00,000 आवर्स, म्हणजे एवढे तासपर्यंत LCD टी व्ही हा कार्य करू शकतो. तर LED टी व्ही याच्यापेक्षा जास्त, म्हणजे मोर दॅन 1,00,000 आवर्स. LED टी व्ही म्हणजे LED टी व्हीचा लाईफ हा LCD टी व्हीच्या मानाने हा अधिक असतो. ना व्ह्यूइंग अँगल, ज्याला आपण काय म्हणतो दृष्टिकोन, तर हा जो आहे LCD टी व्हीमध्ये अप टू 165 डिग्री पिक्चर सफर फ्रॉम साईट, म्हणजे 165 डिग्रीच्या बाजूच्या साईडने व्ह्यूइंग अँगल असते, पाहू शकतो आपण. आणि LED टी व्हीमध्ये ब्राईटनेस अँड कलर शिफ्ट डिपेंडिंग ऑन द व्ह्यूइंग अँगल. तर याप्रमाणे आता कॉस्ट जे आहे किंवा किंमत जी आहे LCD टी व्हीची हे लो कॉस्ट आहे, म्हणजे कमी आहे. तर याच्या मानाने LED टी व्हीची कॉस्ट हे जास्त आहे, म्हणजे LED टी व्ही हे LCD टी व्हीपेक्षा महाग असतात. तर याप्रमाणे आपण आज LCD टी व्ही आणि LED टी व्ही संक्षिप्त म्हणजे थोडक्यात पाहिलेलं आहे. एवढेच तुमच्या सिलेबसमध्ये आहे, जास्त डिटेल्समध्ये नाही आहे. तर मित्रांनो, आज व्हिडिओ आपण इथं थांबवत आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रबल शूटिंग ऑफ कलर टी व्ही रिसिव्हर्स हे पाहूया. तर धन्यवाद. थँक्यू.